आणि पहिला श्री गणेश झाला तर एकेरी धावेनी. एक सुंदर गोलंदाजी आपल्या जितुदाच्या माध्यमातून दिली. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट शशांकला विनंती करत त्याने जितू दादाला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सन्मानित करायचंय. मॅच चालू आहे आता. श्री साई माऊली नांदी एमसीसी चांगला फटका होता पण डाय दोघांची दिसली आणि एकाने अरली. चला पर्यानी जर का मैदानाच्या आतमध्ये डाय मारून चौक आवडवला तर स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून प्रत्येक डायला 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि 3 चेंडू 3 दोन्ही संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यात पराभूत विशाल चालके एक मोठा खेळाडू साई गणपती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण होते आणि एकेरी धावांनी संतुष्ट राहावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि 4 धावा. धावतीची संधी पंचांकडे धाद मागितली. पंचांनी धाद फेटाळली. 4 चेंडू आणि 4 धावा. जर का दोन्ही संघाला कमबॅक करायचं असेल तर विजय घ्यायला लागेल. 5 चेंडू 5 धावा. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. पहिल्या षटकातील धावसंख्या झाली 5. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ऍज इट इज बॉल टू बॉल 6. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया संगीत. थँक्यू डीजे. चला संजय भाई गोलंदाजी मारवरती आले आणि एक वाईट. जर का परानी मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 डाय मारून चौके अडवले 3 तर गणेश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण घेऊन काढला. एकेरीने धावसंख्येत धावसंख्येत धावून पोहोचली 8 धावा. सूरज आणि विशाल चालकेची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. धावतीची संधी. थ्रो थोडा प्रॉपर होता पण कलेक्ट नाही करता आला. धावसंख्येचा विचार केला तर एकेरीने भर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 2 चेंडू आणि 9 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण नॉन सेकंडच्या खेळाडूलाच बॉल लागला तर एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल एएमसीसी या संघाला. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 10. 3 चेंडू 10 धावा. चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण घेऊन काढले यष्टीरक्षक होता. धाव चेंडूने अडवला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झालेली 11. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सीमारेषा पार. कमांडीचे थँक्यू डीजे. त्याला विशाल चालकेच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. धावसंख्या जाऊन बोलले ती 15. चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान देखील गेला. षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोचली ती 16. चला घाई करायची आहे.
पॉवर प्ले एक हाणामारीचे षटक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16. या हाणामारीच्या षटकामध्ये विशाल चालकेच्या बॅट मधून येतील का चौकार. धावसंख्या झालेली आहे 16. हलक्या हाताने खेळून काढला फटका एकेरीने. बरं धावसंख्या जाऊन पोहोचते 17. एक चेंडू 17 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डाय मारली पण बॉल काही कलेक्ट नाही झाला. डायसाठी पारितोषिक लागला होता पण पारितोषिक आता मानकरी नाही ठरू शकत कारण चेंडू गेला सी मारेशा पार. कमांड डीजे चला जर का मैदानाच्या आतमध्ये संजय बाईने डाय मारून चौका अडवला तर गणेश याच्याकडून 100 रुपये लागलेले आहेत. क्षेत्ररक्षण मध्ये बदल आणि काय घडलंय कमबॅक अतुलचा सरळ यष्टा उद्ध्वस्त केल्यात सूरज तंबूच्या दिशेने जाताना. कमांड डीजे 3 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मारती पॉवर प्ले हाणामारीच्या षटकातून आतापर्यंत विचार करता एक चौका आलाय आणि चांगला चेंडू धावजीची संधी. थोडं चुकलं फेकायचं होतं विरारला पण फेकलं नाला सुपारला त्याच्यामुळे इझिली ट्रेन पास झाली आणि धावसंख्या देखील भर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22. शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ धावसंख्या झालेली आहे 22. चांगला चेंडू एकेरीने पुन्हा वर धावसंख्या जाऊन पोहोचलेले 23. शेवटचा चेंडू मार्गस्थ. या शेवटच्या चेंडूवरती काय होईल पॉवर प्लेचे षटक कदा शेवटचा चेंडू मोठे फटके दिसतील का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि जास्तच मोठा फटका मारला. चेंडू सरळ गेला पिवळ्या पडद्याच्या बाहेर. कमांड डीजे जर का संजय बाईने विकेट किपर करताना जर का डाय मारून कॅच पकडली तर गणेश याच्याकडून 100 रुपये लागलेले आहेत प्रत्येक डायसाठी. चला विशाल चालके स्ट्राईक वरती आले. धावसंख्या झालेली आहे 23. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता धावचीची संधी एकेरी धाव्याने संतुष्ट. धावसंख्या विचार केला तर धावसंख्या झाली 24. फुलटा चेंडू आणि चेंडू हाताने नाही पायाने साथ दिली. ज्या खेळाडूवरती प्रत्येक डायसाठी स्वप्नील गायकवाड यांच्याकडून 100 रुपये लागले त्या खेळाडूचे त्या दर्जाचे क्षेत्ररक्षण दिसेल का मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे 25. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इंटू द गॅप. चेंडू गेलाय सी मारे पार. कमांड डीजे पाणी पाहिजे. चला थांबू द्या आता बॉडी गरम आहे. आता अजून एक चौका मारेल का विशाल चालके. धावसंख्या झाले 29. आणि निर्धाव चेंडू पूर्णपणे बीट करून देताना नावे कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या झालेली आहे 29. 4 चेंडू आणि 9 चेंडू चांगला मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला थ्रो होता पण त्या थ्रोचं रूपांतर झालं 9+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये. एवढं जण धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती
31 रन ऑन बोर्ड. चला स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढील येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. चला 31 धावा झालेल्या आहेत. उलटा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि संधीचं सोनं करून दाखवलं. धावचीच्या रूपात गाडी बाद. धावसंख्येचा विचार केला तर आहे तिथे 31. धावसंख्या झालेली ते 31. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. और बैट का किनारा और विकेट कीपर का सहारा नहीं मिलते हुए पहिल्या इनिंगचे समाजते 32 रन ऑन बोर्ड. पाणी प्यायला यायचंय आणि एक 33 धावाचं आव्हान असणार आहे श्री साई माऊली नाना नानी पार्क या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐका एक समधीर संगीत. चला थँक्यू डीजे. यानंतरची होणारी मॅच असणार आहे वरद विनायक स्पोर्ट्स क्लब वर्सेस श्री स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. यानंतरची होणारी मॅच श्री स्पोर्ट्स वर्सेस वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. चला विक्की यांच्या हस्ते नाणेफेक. विक्कीला आमंत्रित करताना टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. काल ज्याच्या नावाचा पूर्ण ग्राउंड वरती बोलवाला होता असा विक्की आपल्याला नाणेफेक करताना दिसणार आहे. विचार केला तर चौकारांची आतिषबाजी वैयक्तिक एका सामन्यामध्ये 40 धावा. एक सुंदर बॅटिंग विक्कीच्या माध्यमातून दिसली. का अष्टपैलू खेळाडू अशी ओळख आहे अशा विक्कीच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. चला श्री स्पोर्ट्स वर्सेस वरद विनायक स्पोर्ट्स क्लब यानंतरची होणारी मॅच. आणि श्री साई माऊली नाना नानी पार्क या संघाचा श्री गणेशा झाला एकेरी धावेने. हलक्या हाताने घेऊन काढला फटका एकेरी धावेने. चला श्री स्पोर्टचा एक अष्टपैलू खेळाडू त्याचे सुद्धा आगमन झालेलं आहे बाबूदा. याचं सुद्धा स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. एक अष्टपैलू खेळाडू आपण फ्रेम मध्ये बघू शकता. चला जर का श्री साई माऊली नाना नानी पार्क या संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर लगातार 3 चौकार मारले तर स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 4 चेंडू आणि 4 धावा. शेवटच्या 2 चेंडू मार्गस्थ. 4 चेंडू 4 धावा. पपलू स्ट्राईक एंडवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने संतुष्ट व्हावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेले 5 चेंडू 5 धावा. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चालू. शेवटच्या 2 चेंडूवर प्रयत्न केले. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोचलेले ऍज इट इज बॉल टू बॉल 6. कम ऑन डीजे. पॉवर प्ले. चला हाणामारीच्या षटकासाठी कॉल घेतलेला आहे पॉवर प्लेचे. एक हाणामारीच्या षटक. या हाणामारीच्या षटकात किती धावा.
चला नाणेफेक जिंकल्यावरती निर्णय सांगायचा आहे. ओके बॉलिंग वरद विनायक स्पोर्ट्स क्लब प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. चला दिवसभरात जर का कोणी पण लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर आदित्य राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक लागले. धावचीची संधी पंचांकडे दाद मागले. एक सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला तर आहे तिथे 6. फुल कोलवाडा पाया चेंडू आणि शेटच्या दिशेने चेंडू गेला सीमा रेषा पार. कमान डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 10. पुन्हा एकदा उलटा चेंडू तेच चित्र प्ले चौकार. चला बॉल आलाय का आला आला. चला या चेंडूवर जर का चौक आला तर स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून हा 300 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे आणि आदित्य राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचा. आणि काय घडलं एक चांगला कमबॅक गोलंदाजी मारवरती निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 14. 4 चेंडू 14 धावा. आणि आता वाईट 4 चेंडू 15 धावा. एक चांगला चेंडू हाताला झाल्यानंतर एक अतिरिक्त धाव धाफळकामध्ये ऍड. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 4-16. फुल टॉस चेंडू स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धाव्याने संतुष्ट. धावसंख्या राहून पोहोचले 5 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 18. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐक्या सुमधीर संगीत. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेल्या त्या 18. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पहिला चौकार पापलूच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन बदलेल्या आता 22 रन ऑन बोर्ड. 22 धावा. आणि आता एक चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता पण अतिरिक्त धाव. 23 धावा. तर जिंकण्यासाठी पाहिजे असतील धावा 10. आणि आता हलकीशी जर का चुकी झाली असती तर चेंडू पार होताना दिसला तर मैदानाच्या आतमध्ये वारा सुटलाय. 10-9 ची मॅच. चांगला चेंडू. त्या चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 9-8 ची मॅच. पपलू आणि तेजसची जोडी सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. 9-8 ची मॅच. फुल टॉस चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण झाले आणि एकेरी धावेने धावसंख्या
धावसंख्या जाऊन पोचले 8-7. शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झालेले 8 चेंडू आणि 7 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि 7-6. त्यांना माहिती आहे एक एक काम होणार आहे तर मोठे फटके मारायचे प्रयत्न चालू नाहीयेत. आणि प्रेशर रिलीज करायचा प्रयत्न चालू होता पण अतिरिक्त धाव. 7-5 ची मॅच. धावचीची संधी पण षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता शेवटच्या षटकासाठी 6 चेंडू आणि 4 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐक्या सुमधीर संगीत. चला 6-4 ची मॅच असेल. AMCC का श्री साई माऊली नानानानी पार्क 6-4 ची मॅच. सलामीची जोडी सज्ज आणि पहिल्याच बॉलवरती मॅच फिनिश केलेले. एक चांगला जोगार पपलूच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन श्री साई माऊली नानानानी पार्क अँड हार्ड लक. AMCC संघ तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कमांड डीजे.